नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज सकाळी एवढं पाऊस पडलो, एक तासभर पाऊस पडलो. सध्या कोकणात सगळे शेतकरी वाट बघतात पाऊस जाण्याची, पण पाऊस काय जात नाही. तुम्ही बघू शकता अशा नाल्यात किती आता पाणी गेलेलं. आता सतत एक सव्वा तास पाऊस पडलो. ह्या माझा भात जा कापलेला आहे. एका 2 दिवस झाले मी भात सुकत घातलं आहे आणि 2 दिवस काय सूर्य काय दाखवितच नाही. ऊन ह्या पडतच नाही. त्याच्यामुळे आत्ताची परिस्थिती अशी आहे की ह्या भाताक उभ्या भाताक पण कोंब येतलो आणि आडव्या पडलेल्या भाताक पण कोंब येतलो. ह्या नक्की आजचं एक दिवस जर पाऊस लागलो असोच तर ह्या भाताक कोंब येणार, पूर्ण भात खराब होणार पडलेला. सरकार सर्वे करून नुकसान भरपाई देता पडलेल्या भाताची, ते येऊन बघतले आणि देतले. पण पावसानं असा काय केलेला असा इथे सगळ्यांचंच नुकसान आहे. तर उभ्या भाताक पण कोंब येतलो आणि पडलेल्या भाताक पण कोंब येतलो. इथे माका बघा सुकत घालूक काही जागाच नाही आहे. मेरेनवर घालते ता पण 2 दिवस झाले उचलूक नाही. या इथे सगळा आडव्यात पडलेला माझा भात. पण एवढ्याच्या भाताक मी काय मागणी करू सरकारकडे? हे बघा सगळीकडे 2 दिवस झाले या भाताक घातलेला, माका तर जागाच नाही सोडा. हे बघा कोंब येलेले आहेत भाताक, असेच सगळीकडे येतले. आता पाऊस लागता तर पावसानं खूपच कहर केलो. आता इथे जाव खंय होतं, शेतकऱ्यांचा भरपूर नुकसान होतं. आता नाही घरात भात घ्या आणि घळतात भात. आता हे बघा तुम्ही बघू शकता सगळीकडे असा या भात घडला तरी फायदो नाही आणि कोंबिलो तरी फायदा नाही का. हे बघा सगळीकडे मी सुकं घातलेले, मी बघू शकता खूपच आडव्या तिडव्या झालेला सगळा आणि भात पिकान तयार झालेला. मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडलो तर माझं चॅनल सबस्क्राईब करा.